नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर तुम्हाला माहितीच आहे, मी माझ्या भावाच्या लग्नासाठी गावी आलेले. माझ्या सख्या भावाचं असं लग्न नाही आहे, म्हणजे ज्यांच्या मिस्टरांच्या मामाच्या मुलाचं लग्न आहे, पण ते आमच्या इतके जवळचे आहेत की अगदी सख्या भावासारखेच आहेत. तर त्यांच्यासाठी आम्ही गावी आलेलो आणि त्यासाठी मग आमचं तिथंच लागूनच माझं माहेर पण आहे आणि लग्न वगैरे झालं. पूजा आहे, त्याच्यासाठी एक दिवस मध्ये गॅप आहे. तर चला म्हटलं माहेरी जाऊन येऊया. त्यासाठी माझ्या माहेरी मी आलेले आणि आल्यानंतर आमच्या इकडे कसं आता काजूचं सीझन असतं, त्यामुळं चला म्हटलं आता बागेत जाऊया. तुम्हालाही थोडंसं शेअर करते काजूची वगैरे बाग. म्हटलं चला जाऊया काजूच्या बागेत. तर आता ह्या वेळेला तेवढ्या काय काजू नाही आहेत, थोड्याशा कमी झालेत. एप्रिल महिन्यामध्ये थोडं जास्त असतं आणि यावर्षी थोडं काजूचा बहर कमीच आहे, त्यामुळं थोड्या काजू कमी आहेत. आणि इथं पाहू शकता आशू किट्टू दोघेही आलेत. ह्या दोघींना आलं की असं शेताकडे जायचं वगैरे हे यांचं चालूच असतं. सगळ्यांना घरी बसायला देत नाहीत, चला म्हणतात जायचं आहे शेताकडं. तर त्याही येतात आणि इथं पाहू शकता आता हे आपल्याला काजू गोळा करायचे असतात. असं झाडावरून पिकून खाली पडतात आणि ते आपल्याला वेचून घ्यायचे असतात. आणि आत्ताच नुकताच पाऊस पडून गेल्यामुळं ना सगळीकडं असं चिखल चिखल झालेलं आहे. तरी पण आम्हाला त्यातल्या काजू वेचायच्या आहेत, नाही तर त्या मग नंतरनं ते त्याचं दुसरं फळ असतं ना ते वाळून कुजून जातं. नंतरनं मग ते त्याचे काजूही मोडता येत नाही आणि ते मग खराब होऊन जातं. त्यामुळे ते तेव्हाचे तेव्हा पडलेले वेचून घ्यावं लागतं. तर इथं यांचं काजू वेचणं चालू होतं. तर एका ठिकाणी अशा नाही आहेत आमच्या इथं, तर 2-3 ठिकाणी असं जावं लागतं. मोठ्या मोठ्या अशा बागा असतात काजूची, जास्त झाडं असलेली की त्याला बाग असं म्हणतात. तर इथे आम्ही एका बागेतल्या पूर्ण काजवा इथं वेचून घेतल्या आणि चिखल झाला आहे त्यामुळं ना सगळं चिखल असा पायाला चिकटतो आहे आणि पुढं चालताही येत नाही. सगळे चप्पल असे ना जड जड झाले. तर आता इथले काजू वगैरे सर्व वेचून घ्यायचे आहेत आम्हाला आणि प्रत्येक काजू असं वेचून घ्यावी लागते. आणि इथंच आमच्या इथं ना पेरूचंही झाड आहे आणि त्याला छान असे पेरूही पिकलेले आहेत. तर तिथले 2-3 पेरूही काढले. ते इथं पाहू शकता अगदी छोटे छोटेसेच आहेत, पण छान असे पिकलेले आहेत. तर पेरूही घेतले थोडेसे खायला आणि नंतरनं जेवढ्या काजवा गोळा केलेल्या आता त्या फळापासून त्याला वेगळं करायचं, अशा पद्धतीने मोडून घ्यावं लागतं. आणि या फळाला ना मुरटा म्हणतात आमच्याकडं. तर प्रत्येक ठिकाणी त्याचं वेगवेगळं नावं आहेत. तर आमच्या इथं त्याला मुरटा म्हणतात. आणि इथं काजू पाहू शकता चिखल झाल्यामुळं ना सगळे असे घाण झालेत. आता त्यांना परत एकदा आता धुवून घ्यावं लागणार आहे आपल्याला. आता त्या ठिकाणीच्या काजवा वेचल्या आणि आता आले आम्ही दुसऱ्या बागेमध्ये आणि तिथं ना हे आता रताळी असतात ना त्याची अशी शेती आहे, आमचीच आहे. हे आत्ताच नुकतीच लावलेलं आहे, त्यामुळं ना ही छोटी छोटीशी आहेत रोपं. आणि पाऊस पडल्यामुळं ना आंब्यांचीही कैऱ्या असतात ना त्या भरपूर अशा खाली पडल्या. वादळ पाऊस चालू झालं, त्यातच आमचं एक काजूचं झाडही मोडून पडलं. तर असं नुकसान होतं शेतकऱ्यांचं. तर इतकं पाहू शकता इतक्या साऱ्या कैऱ्या इथं पडलेल्या होत्या झाडाच्या. तर आता इथल्याही आम्हाला काजवा वेचून घ्यायच्या आहेत आणि ह्या दोघीही आहेतच आमच्यासोबत काजवा वगैरे वेचायला. तर चला आता काजू वेचून घेऊया इथल्याही. तर शोधून शोधून पाल्यातून असे हे आपल्याला काजू वेचून घ्यावे लागते. आणि ज्यावेळेला आपण काजूचं सीझन चालू होतं ना त्यावेळेला हे खालचं पूर्ण स्वच्छ करून घ्यावं लागतं. तरी पण ते पडतच राहतात. झाडाचा पाला असतो ना तो खाली पडतच असतो. त्यामुळं ना काजू वेचून घ्यावी लागते, निवडून म्हणजे शोधून शोधून असं घ्यावी लागते. कुठंतरी चुकून झाडाच्या पाल्याच्या खाली ती लपून राहते. त्यामुळं तर इतक्या साऱ्या आता इथल्याही काजू आपल्या वेचून झाल्या, त्या मोडून झाल्या. आणि आम्ही बागेत आलो ना की आमची म्हणजेच माझी आई ह्या दोघींना अशा पद्धतीने या ओल्या काजू काढून देते. ओली काजू खूप छान लागते चवीला. याची भाजीही केलेली, त्याचाही व्हिडिओ मी यूट्यूबवरती एक अपलोड केलेला आहे मोठा, तुम्ही पाहू शकता. त्याची भाजीही छान लागते आणि त्या ओल्या तशा खायलाही खूप छान लागतात. तर इथं पाहू शकता इतक्या साऱ्या काजू आम्ही ओल्या काढलेल्या होत्या फक्त तशा काढायसाठी. आणि आम्ही बागेत आलो ना की आम्ही तशा काजू भाजूनही खातो. पण आता पाऊस पडलेला त्यामुळं तिथं असं शेकोटी काही तिथं पेटवता येत नव्हती, त्यामुळं आम्ही आता काजू भाजल्या नाही. बघूया आता नेक्स्ट टाईम परत कधी येणं होईल त्यावेळेला काजूच्या सीझनमध्ये नक्की अशा काजू आपण भाजून खाऊ. आणि इथं पहा या ओल्या काजू अशा पद्धतीनं काढतात आणि
ह्या काढताना ना हाताला थोडासा त्याचा चीक लागतो आणि हात आपले चिडले जातात आणि इथं पाहू शकता छान लागते ही काजू खायला. तर अशा पद्धतीनं काजू वगैरे सर्व वेचून घेतल्या आणि आता चालले आपण घरी. आणि पाऊस पडल्यामुळं सगळं चिखल चिखल झालं आहे, अगदी चालायलाही येईना इतका चिखल झालेला आहे. आणि गावी आलो ना की आमचा जास्त टाईम ना काजूच्या बागेतच असतो, कारण हेच सीझन असतं काजूचं. आणि आम्हालाही आवडतं काजूच्या बागेत यायसाठी. आम्ही लहान असतानाही खूप मजा केली काजूच्या बागेत, तीही तुम्हाला शेअर करेन नक्कीच जर तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर. तर चला आता घरी जाऊया, कारण आता अंधार होण्याची ही वेळ झालेली आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय मंडळी.